सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोल्यातील अकोट येथील काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या हत्येनंतर संतप्त जमावाने काही राजकीय लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी साठी हिदायत पटेल यांचं पार्थिव थेट अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणलं। पटेल यांच्या परिवारास पोलिसांच्या 1 तासाच्या चर्चेनंतर अखेर तोडगा निघालाय आणि मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलाय। तक्रारीत ज्या व्यक्तींचे नावे पटेल यांच्या मुलाने सांगितले त्यांची नावे FIR मध्ये घेण्यात आली आहे। आज त्या संदर्भात आरोपींचं इंट्रोजेक्शन करणार आहे। आरोपींचे CDR, IPDR, व्हॉट्सअप कॉल पोलीस शोधणार आहे। सोबतच आरोपींचे नार्को अनालिसिस टेस्ट देखील करण्यात येणार आहे। त्यासाठी कोर्टालाही पोलिसांकडून पत्र देऊन विनंती करण्यात येणार आहे। याचा तपास IPS अधिकाऱ्याकडून केला जाणार असल्याची माहिती अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली आहे। त्यानंतर पटेल यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मोहाळा येथे हलवण्यात आले। दरम्यान काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी शांततेचं आवाहन नागरिकांना केलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी प्रतीक कुरेकर, अकोला। अकोट मध्ये मोहल्ला गाव मध्ये आपले जे पटेल साहेब आहे त्यांच्यावर चाकूचा हल्ला झाला होता। ते हल्ला झाल्यानंतर 40 लोकांची टीमचा गठन केला होता आणि ज्यांनी हल्ला केला होता असा आरोपीचं नाम निष्पन्न झाला होता उबैद पटेल। 40 लोकांची टीम पूर्ण ते आरोपी फॉरेस्ट मध्ये गेला होता, वन मध्ये गेला होता। नंतर त्याचा पूर्ण आम्ही शोध घेतला। 6 तास मध्ये तो आरोपी काल रात्री अटक झालेला आहे आणि आज त्याचे आम्ही PCR घेणार आहे। काल आमच्याकडे जे फिर्यादी आले होते फतेह खानजी, त्यांचा FIR मध्ये काही लोकांवर संशय होता, नाम होता की त्यांना असं पटेल साहेबांनी सांगितलं होता की हे लोकांवर संशय आहे, हे लोक असं करू शकतात। ते सर्व लोकांचं नाम आम्ही FIR मध्ये घेतलेलं आहे आणि आज आरोपीचा आम्ही इंट्रोगेशन सुद्धा करणार आहे। याच्यामध्ये 4-5 गोष्टी मला सांगायच्या आहे। पहिला तर आरोपीचे प्रत्येक CDR आणि प्रत्येक आरोपीचे CDR, कॉल डेटा रेकॉर्ड्स, IPDR, व्हॉट्सअप कॉल हे आम्ही शोधणार। याच्यामध्ये कोण कोण सामील आहे यांनी काही 5 नाव दिले, अजून काही आहे का, काही कम आहे, जास्त आहे, पूर्ण आम्ही शोधणार। 10 लोक असतील, 15 असतील, सर्वांना आम्ही याच्यामध्ये ज्यांच्या पुरावे ज्यांच्यावर निष्पन्न असतील त्यांना आम्ही अटक करणार तातडीने। तिसरा, याच्यामध्ये एक असा डिसिजन आलेला आहे की आरोपीचा नार्को अनालिसिस टेस्ट आम्ही करणार आहे। आरोपीचा नार्को अनालिसिस टेस्ट साठी आम्ही कोर्टाला पत्र देणार आहे, कोर्टाला विनंती करणार आहे की आरोपीचा नार्को अनालिसिस झाला पाहिजे, कारण की अतिशय संवेदनशील गुन्हा आहे। चौथा, याच्यामध्ये जे तपास आहे ते तपास IPS दर्जाचे अधिकारी SDPO निखिल पाटील, अकोटचे सब डिव्हिजनचे SDPO ते करतील आणि वेळोवेळी प्रत्येक आठवड्यात फतेह खान जावेदला याचा जे इन्व्हेस्टिगेशनचा प्रोग्रेस आहे ते देतील आणि याच्यामध्ये कुठेही कमतरता होणार नाही। पूर्ण डिजिटल फॉरेन्सिक्स, साक्ष, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, प्रत्येक गोष्टीचा आम्ही याच्यामध्ये काळजी घेणार। ॲज SP म्हणून आपल्याला गवाही देतो, या गुन्ह्यामध्ये जे लोक सामील असतील, जे काही मास्टर माइंड असतील, त्यांचा पूर्ण शोध लावून आम्ही अटक करणार, आपले समोर सांगणार की काय काय झालेलं आहे आणि याच्यानंतर अजून जे काही जर अजून असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार। आणि शेवटी हे केसचा आम्ही 60 दिवसात विदिन 60 डेज चार्जशीट करून फास्ट ट्रॅक कोर्स मध्ये हे करणार आणि जर गरज पडली स्पेशल PPचा सुद्धा नेमणूक करून कोर्टाला विनंती करणार की हे लगेच न्याय भेटला पाहिजे। जोपर्यंत आरोपीला फाशी भेटत नाही तोपर्यंत अकोला दलची पोलीस आम्ही शांत बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। ये जो डिमांड थी, हमारी डिमांड पूरी हुई। पुलिस प्रशासन पे हमको भरोसा है कि वो पूरा सहयोग करेगा और जो गुनाहगार है उनको डायरेक्ट बिल्कुल सजा मिलेंगी। और इसलिए आप सब लोग शांति बनाए रखें। हमको पटेल साहब की मैयत में जाना है, उनके लिए मगफिरत की दुआ करना है और हम सब लोग पटेल साहब के चाहने वाले हैं। इसलिए मैं आप सबसे रिक्वेस्ट करता हूं कि उनको परिवार को संभालने का मौका दो, उनको सहयोग करो। वो लोग बहुत परेशान हैं, उनको और ज्यादा परेशान मत करो। आप लोग जो आए थे ईमानदारी के साथ में सबके सब मोहल्ला चलो, हम लोग उनकी वहाँ तदफीन करेंगे। अस्सलाम वालेकुम। निकलना है आरोपी नाम भी बोल देना। और ये जो 5 आरोपी के नाम अपन 6 आरोपियों के नाम जो अपन ने दिए थे, तो पहला है बदरुज्जमा,
दूसरा है राजू बोचे, तीसरा है संजय बोड़खे, दूसरा है फाजिल पटेल, पांचवा है फारूक पटेल और छठा है उमेद पटेल। उसको बच्चे को करने लगा है उन्होंने पैसे देके। पटेल साहब के आखिरी शब्द थे। और अभी एम्बुलेंस निकलेंगे, अब आखिरी अपने को वही जाना है मुआला, सब मुआला चलो, पहले एम्बुलेंस को निकलन दो।